आणि आधी आपले सांगितलं EWS नाही मराठा साम्राज्याचा नकाशा नकाशाचं सांगायला मला आता नकाशाचं तेवढं मात्र ते करून घ्या आपल्या आपला नकाशा उतरला आपले मराठा साम्राज्य छत्रपतींचा आपल्यासाठी गौरव आहे ते काय उडीले ते त्या जरा ज्या पुढे पण ते उपस्थिती करा आपली पूर्ण योजना सुरू करतो आता हे सूचनाला जाऊन दे त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून ओके त्यांचं म्हणणं ऐकून घ्या म्हणजे आपल्याला पुढची आपली भूमिका ठरवायची भूमिका ठरवायची आमदार प्रकाशजी राव सर्व माझे दुसरे सहकारी अभ्यासक मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य अविरतपणे समाजाच्या प्रश्नाकरता संघर्ष करणारे संघर्ष योद्धा मान्य जयंत पाटील उपस्थित सर्व सर्व कार्यकर्ते समाजाचे सर्व माझे बांधव भगिनी आणि मुंबईच्या आंदोलनानंतर मान्य जयंत पाटलांच्या पुढाकाराने अनेक विषयांबद्दल राज्य सरकारचे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी सुरू आहे निर्णयाबद्दल अजूनही संदिग्ध होती त्यासाठी त्यांनी पुन्हा आजपासून आंदोलन सुरू केलं होतं तर म्हणजे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली मध्यंतरी मागच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पुढाकारानेच आपण हे वेगळे समाज बांधवासाठी निर्णय केले तुम्हाला ऐकायला येणार नाही बरं का एकदा सांगतो गप्पा ऐका आणि हे आंदोलन होतो तुम्ही ऐका परत ध्यानात ऐकणार तुम्ही म्हणता मला ऐकायला नाही मिळत आणि ह्या आंदोलनामध्ये त्यांनी विचाराच्या मांडण्याच्या ज्या मागण्या केल्या आहेत त्यांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा त्यांनी आपली सकारात्मक भूमिका घेतली मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता समाजाकरता नेहमीच पुढाकार घेतला आणि आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला मी आणि माझे सहकारी आमदार प्रसाद राज माननीय जयंत पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आणि मग जे काही मागच्या निर्णयाच्या राहिलेल्या ज्या कृती आहेत त्याचं आता वाचन मान्य जयंत पाटलांनी केलं मग अशी अभ्यासकांच्या बरोबर ती चर्चा झाली त्याच्यामध्ये दोन सुधारणा करायची त्यावेळी मान्य केलं आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जयंत पाटलांनी घेतलेला पुढाकार वेळोवेळी केलेले आंदोलनं मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात ज्ञान मिळतो आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने शासनाने घेतलेला निर्णय शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव साथ दिलेला आहे त्यांनी त्याला मान्यता दिली त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवसात शासन निर्णय सुरू काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय
आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने 2-3 दिवसात म्हणले तर सूचना ध्यानात ठेवा सगळेजण. जयरंगे पाटील साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मी आणि प्रसाद लाड आम्ही या संबंधित केलेली आम्ही जी काही सातत्याने चर्चेमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली जी कार्यवाही आहे त्याला माननीय जयरंगे पाटलांनी त्याला संमती दिली, अभ्यासकांनी संमती दिली, आमच्या सगळ्या समाज बांधवांनी संमती दिली. म्हणून तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने जयरंगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी आता आमच्या समाज बांधवांच्या हिताकरता, आमच्या सर्वांच्या हिताकरता आपलं सुरू केलं उपोषण स्थगित करावं अशी त्यांना विनंती करतो. आपण सगळ्यांनी कृपा टाळ्याच्या गजरामध्ये माझ्या प्रस्तावाला संमती द्यावी अशी आपण सगळ्यांनी विनंती करतो. साहेब सर एकच फक्त काय करायचं पाटील एक मिनिट एक विनंती आहे. याच्यानंतर पाटलांना उपोषण करायची वेळ येऊ देऊ नका. तुम्हाला ही कळकळीची आमच्या करावं लागत असतं मला. आम्ही तुमच्यासाठीच करतो मी. तुम्ही म्हणताय मला पुढे उपोषण करूच नका, पण मला तुमच्यासाठी करावं लागतं. बाकीच्या पोरांचा प्रॉब्लेम होतो, त्यांना ऐकायला गेलाय. शांत बसा 1 मिनिटासाठी. आपण काय करू आता? ते म्हणले 2-3 दिवस म्हणलेत ना, 2-3 दिवसात जी आर काढतो. तुम्ही लढल्यावर तुम्ही आमच्याकडे तुला मला सुरू करतो. तर चला ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे 2 दिवसासाठी विश्वास ठेवा. 2-3 दिवस म्हणजे मंगळवार कॅबिनेटच्या दिवसाविषयी निर्णय घ्यायचा त्यांना. तर आपण मग 2 दिवस आणि विश्वास नाही थांबा विश्वास परत म्हणते की उपोषण केलं मग काय मिळालं, त्या सूचना काढायच्या त्यांना, ते मिळाले सगळे आदेश काढायचे. हा वाचना केलं का आता हे सगळं घेण्यासाठी आदेश काढायचे आणि हे सगळे अभ्यासकाला मान्य. थांबा तुम्ही ऐकून हे अभ्यासकांना मान्य. सगळ्या अभ्यासकांना मी दुपारी 12 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत रात्रीच्या सारखे खंडाचे सुरू केले. सगळ्याच्या संमतीनं ठरले. जेव्हा ते हा म्हणले सरकार तेव्हा आपण मुख्यमंत्री हा म्हणले ना, विशेष करून त्याच्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणल्यावर पुन्हा नाव घ्यायचं मागं पुढे होतं. त्यामुळे ते सांगतात आपण सगळ्या सूचना काय बघू, नाही तर पुन्हा उपोषणला बसते. काय झाले मग आता सोडायचं का? आता सोडायचं का नाही? काय म्हणणं तुमचं? विचारतो तर नाही म्हणतो. मी काय ठरलं उपोषण सोडायचं का नाही म्हणतो.
मनापासून शुभेच्छा. आपले मागच्या अनेक दिवसापासून माननीय विखे पाटील साहेब राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या भावना मान्य केल्या आणि आमची मनापासून इच्छा होती की दादांनी उपोषण करू नये. आणि त्याला आम्ही साथ घातली ती त्यांनी मान्य केली. त्यासाठी मनापासून आभार मानतो. आपण माझ्यावरती फोन केला त्यासाठी पण मी तुमचे आभार मानतो. आणि पुढचा शब्द शांत आहे का रे? मागणी राहिली आपली. मागणी नाही तुम्ही मागे झाले तर सांगा थोडं ऐसा का मला एक विषय सांगत राहिलं मा तेवढा सांगा समाजाला कळेल ना. इथे नंतर सांगणार आहे ही मागणी नाही आता माझ्या समज नको. एक जण आहे माझ्या विरोधात आणि आमचे दोन करायची तेवढे आदेश काय होईल तिथे जर मागणी येतात केली म्हणते उपोषणातली आणि वेगळी सांगतो की आमच्या जरा दोघांची जाण पण गोष्ट करायची आता म्हणजे त्याची तरी जिरण नाही तर मैत्री जिरली आता आदेश काढायचे. Yeah!